साडीची सगळ्यात सोपी घडी म्हणजे खोपा घडी आणि खण घडी. याच प्रकारच्या साड्यांच्या घड्या मी नेहमी घालते आणि याच्याने काय होतं, अगदी कपाटातल्या साड्या ढीगभर जरी खाली पडल्या ना तरीसुद्धा घडी अजिबात मोडत नाही. तर तीच पद्धती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सुरुवातीला आपण ना खण घडी बघतोय. तर अशा पद्धतीने ना आपण साडीची घडी घालून घ्यायची आहे. शेवटी आपल्याला एक कोपरा दुमडायचा आहे त्रिकोणामध्ये आणि त्याच्याच पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने त्रिकोण दुमडवत जायचे आहेत आणि शेवटी जो कोपरा राहतोय ना तो आतमधल्या साईडला दुमडवायचा आहे. अशा पद्धतीची ही खण घडी होते आणि आतमध्ये ना छान कप्पा तयार होतो. तर त्याच्यामध्ये आपण ब्लाऊज ठेवू शकतो. तर ही खण घडी ना अगदी पारंपरिक आहे, जे की आजी पणजी आपल्या लुगड्याच्या घड्या घालायच्या, चोळीच्या घड्या घालायच्या, अशा पद्धतीची ही घडी. त्यानंतर ती कालची जी आहे ना खोपा घडी साडीची, तर ती नॉर्मल जशी साडीला घडी घालतो आपण त्या पद्धतीने घडी घालून घ्यायची आहे. बघू शकता कितपत मोठी घडी घालायची आहे त्या आकाराने घ्यायचं. शेवटी शेवटचा भाग जो आहे